गेले काही दिवस औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण बाहेर आलं। त्यांची आता चौकशी देखील सुरू आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे। मात्र माझ्या विभागातील अधिकाऱ्यांची होत असलेल्या चौकशीत सर्व काही निष्पन्न होईल आणि यापुढे कशी दक्षता बाळगणार या सर्व संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। नव औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आहेत माझ्यासोबत। सर, खरं तर तुम्ही दिल्लीत होता, त्याच दिवशी मुंबईतल्या तुमच्या मंत्रालयातल्या कार्यालयामध्ये एसीबी कडनं कारवाई होते, त्याबाबत तुम्हाला माहिती होती का? आणि आता या सगळ्या कारवाईनंतर काय नेमकी ठोस पावलं तुम्ही उचललेली आहेत? मी इथं कार्यवाही झाली त्या दिवशी नाही, त्याच्या 2 दिवस अगोदर दिल्लीत होतो। आपले अन्न औषध प्रशासन मंत्री नड्डा साहेब यांची मी वेळ मागितली होती। जाधव साहेबांची आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत आणि म्हणून मी आता सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी असं सूचना दिल्यात की बाबा प्रत्येकानं पैसा हे सर्वस्व म्हणण्यापेक्षा इज्जत काय म्हणते आणि ती प्रत्येकाला असते। तो गरीब असो, श्रीमंत असो, तो शिपाई असेल, क्लर्क असेल किंवा मंत्री असेल, सगळ्यांनाच असते। त्याच्यामुळं त्याला जो डाग लागतो तो कधी पुसत नसतो। म्हणून त्या पद्धतीनं सगळ्यांना सूचना दिल्यात। भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून मी आता ह्या अधिवेशनाच्याच काळात मेडिकल असोसिएशनचे जे काही प्रमुख आहेत राज्यातले अशाही लोकांना बोलवणार आहे का त्यांच्याकडून आणि प्रशासनाकडून, शासनाकडून कशा पद्धतीनं एकमेकाला सहकार्य होईल, चुकीच्या गोष्टी होणार नाहीत याच्यासाठीच्या एक बैठक करणार आहे। तो प्रकार जो झालाय तो मी मान्यच करतो ना का त्यानं ती चूक केलेली आहे, त्याने तो असा गलिच्छ प्रकार केला। त्याच्यामुळं ते फक्त एक माझ्या कार्यालयात किंवा माझ्या स्टाफकडून झाला म्हणून मलाही त्याचं निश्चितच मनस्ताप हा झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।